राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसासाठी वातावरण पोषक होते. कालही काही ठिकाणी थोडासा पाऊस झालाय. मात्र हळू-हळू जोर वाढतोय. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल. आज 21 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर हळू हवामान प्रणाल्या सुद्धा विकसित होऊ लागलेल्या आहेत. कमदावचा पट्टा हा दक्षिण भारतातून मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपासून पूर्व भारतापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे. सोबतच आता जे कमी उंचावरचे जेट वारे असतात, सोमाली जेट वारे मान्सूनला मदत करण्यात, ते सुद्धा वेगाने वाहू लागलेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीला ढगांची दाटी आता वाढू लागली. सकाळी किंवा पहाटे मुंबईच्या आसपास सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्याबाबत आपण काल एक पोस्ट केलीच होती. पाहू शकता किनारपट्टीच्या एकदम जवळ आता या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण वाढू लागलंय. तसं इकडे गडचिरोली, चंद्रपूरकडे सुद्धा सकाळ-सकाळी ढगाळ वातावरण आहे. या ठिकाणी गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी झाल्या असतील. आणि राज्यात आत्ता इतर ठिकाणी जास्त ढग नाहीयेत, पण येत्या 24 तासात राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. विशेष करून सोलापूरचे पूर्व भाग, धाराशिव, बीडचे दक्षिण-पूर्वेकडील भाग, परभणीचे दक्षिणेकडील भाग, हिंगोली दक्षिण भाग, नांदेड, लातूर हा भाग असेल किंवा त्याला लागून असलेला बिदर, गुलबर्गाचे भाग असतील. या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी सुद्धा राहतील. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा खास करून किनारपट्टीचे भाग असतील. या ठिकाणी उद्या सकाळपर्यंत आता लगेच सांगितलं म्हणजे लगेच सुरू होईल असं नाही, पण उद्या सकाळपर्यंत आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघरचे किनारपट्टीचे भाग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाटमाथा असेल. या ठिकाणी किंवा इकडे मग नाशिकच्या घाटाकडील भाग असेल, अंतर्गत भाग असतील. काही ठिकाणी या भागामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिक पूर्व, धुळे दक्षिणेकडील भाग असेल, अहिल्यानगर पूर्व, पुणे, साताऱ्याचे काही भाग, सांगली, कोल्हापूरचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळचे काही भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये तुरळक म्हणजे साधारणतः 30% च्या आसपास शक्यता आहे, की काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील. पण हा पाऊस अजूनही सार्वत्रिक या जिल्ह्यांमध्ये नाहीच. नंदुरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हा जो भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी थोड्याशा पावसाच्या नोंदी होतील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा. येत्या दिवसात पाऊस वाढणार आहे. पण पेरणीसाठी पाऊसाचा म्हणजे झालेला पाहिजे. धूळ पेरणी करू नका. कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणीचा निर्णय घ्या.